नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्ते. जय मल्हार. जय मल्हार. गणेश केसकर बोलतोय, धनगर आरक्षण. हा सर. सकाळपासून फोन लावतोय, खूप जण तुम्हाला कॉल करतायत. खूप चांगलं समाजाचं आणि सगळ्यांचंच नाव खूप मोठं केलंय तुम्ही. आणि सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाऊन खरंच सगळ्यांच्यासाठी चांगलं काम कराल ही अपेक्षा आहे. हो सर, नक्की सर. आणि खऱ्या अर्थानं खूप तुमचं सगळ्या पोस्ट वगैरे बघितल्याच्या नंतरनं एक आपलाच भाव IPS झालाय असं वाटलं, कारण की आमचे वडील मेंढपाळच आहेत. आणि खऱ्या अर्थानं आम्ही पण ज्यावेळेस आरक्षणात वगैरे लढाई लढतोय त्यावेळेस सगळेच समाजाचे जे काय प्रश्न आहेत ते सगळे माहीत असतात. आणि आता पण तुम्ही जो काय संघर्ष केला तो पण आपण बघतोय. आपल्या मुलांना जर या सगळ्या गोष्टी भेटल्या असत्या अजून खूप जास्त IPS लोक किंवा IAS ऑफिसर्स आपले झाले असते. परंतु दुर्दैव आहे थोडं समाजाचं. परंतु या सगळ्यावर मात करून तुम्ही IPS झाला, समाजाचं नाव मोठं केलं, देशाचं नाव मोठं केलं. आता इथनं पुढे तुमच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. हो सर. हो तर सर. ती खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही पार पाडणार अशी एक आशा पण आहे आणि विश्वास आहे आम्हाला. नक्की सर. नक्की सर. नक्की. आणि कधी या साईडला तुम्ही आला सातारा वगैरे तर आम्हाला सांगा, आपण भेटू. तुमचा आम्हाला सत्कार सुद्धा करायचा आहे. हो सर. हो. आता तुम्ही कुठं गावीच आहात का? हो, मी दीदीकडे आलोय 2 दिवस आता. दीदीला कमिट केलं होतं की रिझल्ट लागलं येईल तुझ्याकडून 2 दिवस. कुठल्या गावाला? चिकोडी तालुक्यात आहे. बर बर बर. बेळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये. काय दीदीकडे तुम्ही गेलाय पण दीदीलाच वेळ द्यायला भेटत नसेल तुम्हाला. हो. सकाळपासून मला वाटतं 15-20 वेळा कॉल लावला पण बिझी आणि वेटिंगच चालला होता. इंटरव्ह्यू पण तुमचे बघतोय मी. ते सकाळी आपले अमोल पांढरे साहेब आहेत ना कोल्हापूरचे, त्यांच्याकडून तुमचा नंबर घेतला. ओके. पण खूप छान, सगळा समाज खूप खुश आहे. द हिंदूला तुमची न्यूज आली म्हणल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे आता द हिंदूचं किती कॉन्ट्रिब्युशन मोठं आहे. त्यामुळे खूप छान झालंय सगळं. सगळे खुश आहेत. म्हणजे फक्त काय तुम्हीच एकटे झाला नाही तर संबंध धनगर समाज SP झाल्यासारखा आनंद सेलिब्रेट करतोय. त्यामुळे खूप अपेक्षा पण आहेत सर तुमच्याकडून. आणि ते तुम्ही तसे आता आम्ही आरक्षणामध्ये काम करत असताना बघतो खूप आपले जे अधिकारी वर्ग आहे तो आम्हाला सपोर्ट पण करतो इंटरनल, कारण की तुमच्यावर बाकीच्याही जबाबदाऱ्या खूप साऱ्या असतात, तुम्हाला डायरेक्टली करता येत नाहीत. परंतु इच्छा आहे माझी की ज्यावेळेस तुम्ही आज जाणार त्यावेळेस थोडंफार समाजाची जी काय दुःख तुम्ही बघितलेत त्यांनाही चांगल्या पद्धतीने न्यायदान करण्याचं काम तुमच्याकडून होईल. हा ना? कारण की आता स्वतःच तुम्ही रिझल्ट लागला त्यावेळेस बकऱ्या माग होता, त्यामुळे दुसरं जास्त काही सांगायची गरज नाहीये. नाही. येस. खूप छान वाटलं. आपण नक्कीच भेटू सर. आणि असंच यश तुम्हाला भेटत राहू आणि एका वरिष्ठ लेवलला तुम्ही पोहोचावं, या देशाच्या सेक्रेटरी पर्यंत केंद्रात पोहोचावं ही अपेक्षा ठेवतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक असं अभिनंदन. धन्यवाद. जय मल्हार सर.